अध्यक्ष महोदय, माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर एवढा विनंती एवढीच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण हे होण्यापूर्वी आम्ही काही उभे राहतो आणि आम्ही काही मुद्दे सुचवत असतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकणं आमच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचं असतं। आपण कामकाजावर काय करतो की सगळ्या लक्षवेधी झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपण दाखवलं आणि म्हणून आम्ही ह्या इम्प्रेशनमध्ये होतो की हे लक्षवेधी झाल्या की मुख्यमंत्री महोदयांचं भाषण ऐकायला मिळेल आणि जेव्हा आम्ही बघितलं बाहेर कुठेतरी अरे मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होऊन बराच वेळ झाला, अशा पद्धतीने जर एक मिनिट अशा पद्धतीने सिक्वेन्स बदलणार असेल किंवा लक्षवेधी कमी होणार असतील तर आम्हाला कल्पना द्या, नाहीतर असा त्याचा अर्थ होतो की आम्ही भाषण करतो, कधी आरोप करतो, कधी टीका करतो आणि माननीय मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेला आम्ही बाहेर जातो, हे योग्य नसतं आणि म्हणून अशा पद्धतीचं कामकाज ज्या वेळेला असेल तेव्हा आम्हाला पूर्वकल्पना द्या, एवढीच आमची पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून विनंती आहे। सन 2024-25 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस गृह विभाग, नगर विकास विभाग। आता गृह विभाग आणि नगर विकास विभाग याच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेत घेण्यात येतील। विभागाच्या मागण्यांचा तपशील व स्वीकृत कपात सूचनांची यादी सदस्यांना टपालद्वारे वितरित करण्यात आली आहे। कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या आहेत। कपात सूचनाची उत्तरे माननीय मंत्री महोदय स्वाक्षरीने 3 दिवसाच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा आहे। जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणतीही कपात सूचना मांडता येणार नाही। मी गृहीत धरतो या चर्चेसाठी वेळ उपलब्ध आहे। सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। प्रत्येक सदस्याने आपले भाषण सुरू करण्यावेळी विभाग, त्याचबरोबर बाब क्रमांक व पूरक विवरणपत्रातील पृष्ठ क्रमांक याचा उल्लेख करावा। पुरवणी मागण्यावरील चर्चा संबंधित बाबीपुरतीच मर्यादित असल्यामुळे सदस्यांना मूळ अनुदान, मूळ मागणी यावर चर्चा करता येणार। आता चर्चेला सुरुवात करण्यात येईल। पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यात येईल। कोण बोलते? अध्यक्ष महोदय,